हॅलो फ्रेंड्स, आज आपण इयत्ता 8वी सायन्स विज्ञान या विषयाचा पहिला धडा लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स या धड्याचा एक्सरसाइज आणि त्याची आन्सर्स पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, मित्रमैत्रिणींसोबत शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, आज आपण पहिल्या धड्याचा विज्ञान विषयाच्या पहिल्या धड्याचा स्वाध्याय पाहूयात. लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. यातला पहिला प्रश्न आहे, यूज विटाकर मेथड टू क्लासिफाय बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंगी, अल्गी, प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोटिक मायक्रोब्स. आता हा प्रश्न आहे, याचं उत्तर आहे, विटाकर क्लासिफाय ऑर्गॅनिझम इनटू 5 ग्रुप्स as follows. First, according to complexity of cell structure, A. Prokaryotic and B. Eukaryotic. Second, on the basis of complexity, first is unicellular and second is multicellular. Okay. Third, on basis of mode of nutrition, first autotrophic plants, saprophytic fungi and heterotrophic is equal to animals. Okay. आता fourth आहे, on the basis of a lifestyle, plants आहेत producer, animals consumer and fungi decomposer. Fifth आहे phylogenetic relationship, unicellular to multicellular. प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक हे याचे दोन टाइप्स. आता आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा चार्ट येथे दिलेला आहे. हा देखील या प्रश्नाच्या उत्तरामध्येच आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये येतं प्रोकॅरियोट, यूकॅरियोट, युनिसेल्युलार, किंगडम मोनेरा, किंगडम फंगी, प्लांटी, ॲनिमलिया. हे येतं मल्टीसेल्युलार आणि युनिसेल्युलार प्रोटिस्टा. आता आपला सेकंड क्वेश्चन आहे, कंप्लीट द फ्यू किंगडम मेथड ऑफ क्लासिफिकेशन युजिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम, प्रोकॅरियोट्स, यूकॅरियोट्स, मल्टीसेल्युलार, युनिसेल्युलार, प्रोटिस्टा, ॲनिमल्स, प्लांट्स अँड फंगी. आता यासाठी आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा जो फ्लो चार्ट आहे तो तयार करायचा आहे. हा चार्ट आपला पाठच असला पाहिजे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम याचे दोन मुख्य प्रकार, त्यातला एक प्रोकॅरियोटिक आणि दुसरा यूकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिकचा एक प्रकार तो आहे युनिसेल्युलार आणि युनिसेल्युलारचा एक प्रकार त्यामध्ये येतं किंगडम मोनेरा. आणि यूकॅरियोटिकचे दोन प्रकार, युनिसेल्युलार आणि मल्टीसेल्युलार. त्यामध्ये युनिसेल्युलारचा उपप्रकार प्रोटिस्टा आणि मल्टीसेल्युलारचा ॲनिमालिया, प्लांटी आणि फंगी. थर्ड क्वेश्चन आहे, फाइंड माय पार्टनर. आता इथे आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. ए ग्रुपमध्ये असणार आहेत वर्ड्स आणि बी ग्रुपमध्ये असणार आहे त्या वर्डचे आन्सर. आता फंगीचं मॅच पेअर आहे कॅन्डिडा, प्रोटोझोआ अमिबा, व्हायरस बॅक्टेरियोफेज, अल्गी क्लोरेला, कॉलेरा, बॅक्टेरिया प्रोकॅरियोटिक. फोर्थ क्वेश्चन आहे, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. एक्सप्लेन युअर स्टेटमेंट्स. फर्स्ट आहे यातला, लॅक्टोबॅसिलाई आर हार्मफुल बॅक्टेरिया. आता हे जे स्टेटमेंट आहे ते आहे फॉल्स. लॅक्टोबॅसिलाई इज नॉट हार्मफुल बॅक्टेरिया. इट हेल्प टू कन्वर्ट मिल्क इनटू कर्ड. देअरफॉर दे आर नॉट हार्मफुल बॅक्टेरिया. लॅक्टोबॅसिलाई हे दुधाचं दह्यात रूपांतर होण्यासाठी मदत करतं, त्यामुळे हे हार्मफुल बॅक्टेरिया नाही, हे आपल्यासाठी युजफुल आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. Cell wall of fungi is made up of chitin. It's true. Cell wall of fungi is made up of complex sugar called chitin. बरोबर. आता फिफ्थ क्वेश्चन आहे, गिव्ह आन्सर्स. यामधला पहिला, स्टेट द मेरिट्स ऑफ विटाकर्स मेथड क्लासिफिकेशन. यामधला पहिला आहे, प्रोकॅरियोट्स आर स्प्रेडेड फ्रॉम अदर ऑर्गॅनिझम टू यूकॅरियोट्स. Second है prokaryotes get the status of kingdom. Third है fungi are spreaded from plantae on basic saprophytic mode of nutrition. Fourth है all group of organism get
proper taxonomic status. Fifth, organism like Euglena get proper place in classification. Sixth, Whittaker did not disturb original subdivision of two kingdom system during redistribution of kingdom. आणि यामधला बी आहे राईट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हायरस. यामधला पहिला, व्हायरस आर कन्सिडर्ड ॲज ऑर्गॅनिझम ॲट द एज लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. Second, virus are extremely smaller, minute, then they are 10 to 100 times smaller than bacteria, can be seen under electron microscope only. व्हायरस हे अति सूक्ष्म आपण म्हणू शकतो. व्हायरस अति सूक्ष्म असतात, त्यांना आपण फक्त इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खालीच पाहू शकतो. ते 10 ते 100 पट बॅक्टेरियापेक्षा स्मॉल असतात. थर्ड आहे व्हायरस फाउंड इन फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल. ते आपल्याला स्वतंत्र अवस्थेत सापडतात. दस फ्री व्हायरस अगेन इन्फेक्ट न्यू सेल्स. अँड फिफ्थ आहे व्हायरस कॉज मेनी डिसीज टू सेल, प्लांट अँड ॲनिमल. आता सिक्स्थ क्वेश्चन आहे हू आय एम. यामधला पहिला, I don't have true nucleus, cell organelles or plasma membrane. Answer, member of kingdom Monera. आता हे पाचही किंगडम आपल्याला पाठ असले पाहिजेत. सेकंड आहे I have nucleus and membrane bound cell organelles, member of kingdom Protista. थर्ड आहे I live on decaying organic matter. याचा आन्सर आहे फंगी. फोर्थ, आय रिप्रोड्यूस मेनली बाय सेल डिव्हिजन. त्याचं उत्तर आहे प्रोटोझोआ. अँड फिफ्थ आहे आय कॅन प्रोड्यूस माय रिप्लिका. याचं उत्तर आहे व्हायरस. सिक्स्थ आहे आय एम ग्रीन बट डोंट हॅव ऑर्गन. याचा आन्सर आहे कॉलेरा. सेवन्थ, ड्रॉ नेट लेबल डायग्राम. आता यामधलं पहिलं आहे डिफरंट टाईप ऑफ बॅक्टेरिया. याच्यामध्ये ह्या बॅक्टेरियाच्या डायग्राम आहेत, ह्या आपल्याला व्यवस्थितपणे काढायच्या आहेत. पुढे आहे पॅरामेशियमची डायग्राम देखील आपल्याला काढायची आहे. आता शेवटचा आणि 8वा प्रश्न आहे अरेंज द फॉलोइंग इन असेंडिंग ऑर्डर ऑफ साइज बॅक्टेरिया, फंगी, व्हायरस अँड अलिड. हा आपला शेवटचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे फर्स्ट, असेंडिंग ऑर्डरमध्ये आपल्याला हे लिहायचंय साईजच्या असेंडिंग ऑर्डरमध्ये. यामध्ये फर्स्ट आहे व्हायरसेस, सेकंड आहे बॅक्टेरिया, थर्ड आहे फंगी, फोर्थ आहे अल्गी आणि फिफ्थ आहे प्रोटोझोआ. ओके, हे मी इथे लिहिलेले आहेत. असेंडिंग ऑर्डर ऑफ ऑर्गॅनिझम्स. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला ना मग एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन स्वाध्यायाचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.